उज्जैन फिरणं एवढं सोपं कधीच नव्हतं. जर तुम्हीही उज्जैन व्हिजिट करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. सगळ्यात पहिले तुमचं हॉटेल जिथे कुठे असेल तिकडनं एक रिक्षा बुक करा. 500 रुपयामध्ये दिवसभरामध्ये ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला फिरून आणतात. आम्ही पहिले गेलो होतो सगळ्यात मंगळग्रह मंदिरामध्ये. या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नंदीच्या जागी एक मेंढा उभा असतो. लोक प्रथम या मेंढ्याचं दर्शन घेतात आणि मग पुढे जातात. आणि हे आहेत इकडचे मंगळदेव. त्या देवळात अजूनही काही शंकराच्या पिंड्या आहेत ज्या खूप सुरेख आहेत. मग तिथून पुढे आम्ही गेलो महर्षी सांदीपनी आश्रमामध्ये. असं म्हटलं जातं कृष्ण आणि बलराम हे शिकण्यासाठी इथे आले होते. या आश्रमामध्ये खूप सारे भिंतीचित्र आहेत. या चित्रांमध्ये कृष्ण आणि बलराम येथे कसे राहिले, येथे काय काय शिकले, दिवसभरामध्ये त्यांचा काय दिनक्रम असायचा, या सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. हे आयकॉनिक बॅरिकेड बघून तुम्हाला समजलंच असेल. नेक्स्ट स्टॉप होता काल भैरव मंदिर. आणि या मंदिरात नंदीची जागा घेतली आहे एका श्वानाने, कुत्र्याने. बोलो काल भैरव महाराज की जय. मग तिथून आम्ही गेलो स्थिरमन गणपती आणि गडकालिका मंदिर. ही दोन्ही मंदिरं एका बाजूला एक आहेत. त्यानंतर रिक्षावाल्याने आम्हाला रामघाटावर सोडलं. तिकडची संध्या आरती खूप प्रसिद्ध आहे. समोर क्षिप्रा नदी वाहत असते आणि त्यावरती ही आरती चालू असते. संपूर्ण वातावरण, मंत्रोच्चार, लोकांच्या टाळ्या, घंटानाद याने अगदी भारावून जातं. हा इथला एक नॉट टू मिस इव्हेंट आहे. ही आरती संध्याकाळी 6 वाजता चालू होते. तिथूनच बाजूला 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे हरसिद्धी माता टेम्पल. इथली आरती संध्याकाळी 6:30 वाजता चालू होते. आम्ही शयन आरतीचं बुकिंग केलं होतं, त्यामुळे रात्री 9 वाजता आम्ही आरतीला बसलो होतो. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाचे असे उज्जैन महाकाल. बोलो नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो. अशा प्रकारे आमचा पहिला दिवस संपला. लवकरच भेटूया दुसऱ्या दिवसासाठी.